नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा महागाव येथे जाहीर निषेध. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा महागाव येथे जाहीर निषेध करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिव फुले शाहू आंबेडकर या महापुरुषाचे विचार उजविणारे महाराष्ट्रातील प्रत्येक युवकाचे आधारस्तंभ शिवश्री प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर दिनांक 13 जुलै रोजी अक्कलकोट येथे दीपक काटे व इतर 7-8 गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जीव घेणा हल्ला करून शाई फेकण्यात आली. या प्रकरणाचा महागाव येथे जाहीर निषेध करण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराचे काम करणाऱ्या लोकांवरती अशा प्रकारे हल्ला करणे हे मानवतावादी विचारास काळीमा फासणारा प्रकार आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना अटक करून कठोरातील कठोर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन माननीय तहसीलदार आणि माननीय ठाणेदार महागाव यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, भारतीय विद्यार्थी मोर्चा, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद या समविचारी संघटनेकडून देण्यात आली. यावेळी उदयभाऊ नरवाडे, तेजस नरवाडे, विठ्ठल वाघमारे, आशिष गावंडे, प्रमोद जाधव, डॉक्टर संदीप शिंदे, पंकज देशमुख, जयशील कांबळे, डॉक्टर ज्ञानेश्वर खंदारे, विनोद बनसोड, संदीप जासूद, चतुर्वेद आडकिने, सलीमभाई सवना, आनंदराव दाताळकर, स्वप्नील नरवाडे, समाधान इंगळे, सूर्यकांत कांबळे आदी उपस्थित होते. आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला, त्या जीवघेणा हल्ल्यासंदर्भामध्ये आज संभाजी ब्रिगेड तथा शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा जोपासणारे कार्यकर्ते यांच्या वतीने महागाव पोलीस स्टेशन येथे निषेध नोंदवणे आणि जो गुंड प्रवृत्तीचा काटे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही उपस्थित झालो आहोत. ज्याप्रमाणे प्रवीणदादांनी मागील 20-25 वर्षापासून शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारा महाराष्ट्रामध्ये पेरली. सर्वसामान्य कार्यकर्ते हे व्यावसायिक दृष्टिकोनातून बाहेर कार्यरत राहतील असा उद्देश ठेवून अर्थकारण, राजकारण, समाजकारण यामध्ये परिपक्व करून आपला कार्यकर्ता घडवला. अशा व्यक्तीला संपवण्याचं कटकारस्थान कोण करते, या काटेमागं कुठले मेंदू आहे हा शोधून ते मेंदू संपवणे ही काळाची गरज आहे. या माध्यमातूनच आताच्या गृह खात्याला आम्ही कळवू इच्छितो की आपण याच्या मागचा मास्टरमाइंड शोधून त्याला संपवणे ही काळाची गरज आहे. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. निवासी आज आम्ही या ठिकाणी महागाव तालुक्यातल्या सर्व विचारी संघटनेचे पदाधिकारी महागाव पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित आहोत. या ठिकाणी येण्याचा विषय असा आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना महापुरुषांची विचारधारा सांगून त्यांना तयार करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र प्रयत्न केला आणि आताही करत आहेत. व्यवसाय केला पाहिजे, युवकांनी व्यवसाय करून आपला घरप्रपंच चालून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. यासाठी प्रवीणदादा गायकवाड सतत समाजामध्ये काम करत असतात. परंतु RSS BJPचे जे गुंड लोक आहेत त्यांनी अक्षरशः प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर एक जीवे मारायचा त्यांना प्रयत्न केलेला आहे. याचा सर्वप्रथम आम्ही सर्व समविचारी संघटनेच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आणि आताचे आपले जे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आहेत त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर या काटेसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करावी आणि असे प्रकरण पुन्हा घडावू नये यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावं असंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. येत्या काळामध्ये जर तुम्ही या प्रकरणाची दखल हव्या त्या प्रमाणामध्ये नाही घेतली तर येत्या काळामध्ये आम्ही सर्व संघटित शक्तीनिशी संपूर्ण देशभरामध्ये याचा जाहीर निषेध करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. MK मराठी न्यूज करिता ब्युरो मायाताई सागर पाईकराव. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.